सर्वांना नमस्कार. सर्वांना नमस्कार. या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वच आदरणीय मान्यवर, आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे आणि आपण सगळे जे रत्नागिरीकर या जिजाऊवरती प्रेम करणारे आणि स्वेच्छेने आलेले आमच्या समोर सगळे रत्नागिरीकर, आपल्या सगळ्यांनाच माहित आहे की आपला हा जो कार्यक्रम होता तो आपण आपल्या हॉस्पिटलच्या समोर असलेल्या मंगळवार बाजारच्या इथे करणार होतो. पण मात्र माननीय नरेंद्रजी मोदी साहेब, पंतप्रधान साहेब यांनी आपल्याला इंधन बचत करण्यासंदर्भात आपल्याला काही दिवसापूर्वीच आपल्या सगळ्याच भारतीय लोकांना सल्ला दिला आणि त्यामुळे आपण एवढा मोठा कार्यक्रम करून इंधन वाया घालवणं हे चुकीचं वाटलं. त्यामुळे माननीय निलेशजी सांबरे साहेबांनी आपल्याला हा छोट्या सभागृहामध्ये खरं तर कार्यक्रम करण्याची सूचना दिली. खरं तर त्यामुळे आपल्या सगळ्यांची जी काही गैरसोय होत आहे त्यासाठी सर्वप्रथम मी आपल्या सगळ्यांची माफी मागतो. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की 1 जून 2026 जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था संचलित भगवान महादेव सांबरे मोफत औषधांसहित मोफत रुग्णालयाचा आज पहिला वर्धापन दिन आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 2 मार्च 2024 रोजी रत्नागिरी शहरातील प्रमोद महाजन क्रीडा संकुलावर एक मोठा जनसागर उसळला होता आणि त्या जनसमुदायासमोर उभे राहून जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक, लोकनेते, कर्मवीर माननीय निलेशजी सांबरे साहेब यांनी आपल्या सगळ्या लोकांना एक शब्द दिला होता की पुढील काही दिवसातच मी रत्नागिरीसाठी सुसज्ज असे रुग्णालय बांधून देईन आणि रत्नागिरी जिल्ह्यातील प्रत्येक माणसाच्या आरोग्याची जबाबदारी आता मी घेईन. आणि साहेबांनी त्यावेळेला सांगितलं होतं की पुढील 2 वर्षामध्ये हे रुग्णालय मी बांधून देईन. पण आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की आपल्याला ही 2 वर्ष वाट बघायची वेळ आली नाही. जवळपास पुढच्या 1.25 वर्षामध्ये म्हणजे 1 जून 2025 रोजी आपण या रुग्णालयाचा शुभारंभ केला आणि रुग्णालयाचा शुभारंभ करत असताना या रुग्णालयाच्या शुभारंभाला जेव्हा आपण असंच म्हणतो की बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले, बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले, आणि 2 वर्षाचा कालावधी दिलेला असताना 1.25 वर्षामध्ये ते रुग्णालय पूर्ण करण्याचं काम मान्य निलेशजी सांबरे साहेबांनी केलं. तर खरं तर नक्कीच परत एकदा साहेबांसाठी आपण जोरदार टाळ्या द्याव्या असं मी सगळ्यांना विनंती करतो. आणि या रुग्णालयाचे साक्षीदार, या रुग्णालयाच्या शुभारंभाचे साक्षीदार देखील आपल्याला तेवढेच मातबर लोक भेटले होते. माननीय खासदार नारायण राणे साहेब, नितेशजी राणे साहेब, या रत्नागिरीचे पालकमंत्री व सगळ्यांचे लाडके आमदार माननीय उदयजी सामंत साहेब, तसंच आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की राजापूरचे आमदार किरणजी सामंत साहेब, की ज्यांचा पूर्ण महाराष्ट्रातील आमदार नव्हेच सर्व लोकप्रतिनिधींनी आदर्श घ्यायला पाहिजे की जे आमदार निवडून आल्यानंतर प्रत्येक घराघरात नव्हे तर प्रत्येक गावागावावर जाऊन त्यांनी लोकांच्या समस्या समजून घेतला. असे आदरणीय किरण भैया सामंत साहेब देखील या कार्यक्रमाला हजर होते. त्याचप्रमाणे रवींद्रजी चव्हाण साहेब, योगेशजी कदम साहेब आणि महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडला होता. आपल्यापैकी अनेक जण त्या कार्यक्रमाचे नक्कीच उपस्थित होतात, साक्षीदार आहात. एखादी मोठी गोष्ट उभी राहत असताना त्यामध्ये अनेक अडचणी असतात, आपल्यालाही आल्या. अनेक लोकांनी काही प्रश्न विचारले, अनेक लोकांनी अफवा पसरवल्या की हे मोफत रुग्णालय किती दिवस चालणार. अनेकांनी तर पुढे 8 दिवसामध्ये सोशल मीडियाचा वापर करून रुग्णालयाबद्दल अफवा पसरवण्याचा प्रयत्न केला. अनेकांनी असेही प्रश्न विचारले, अनेकांनी तर मेसेज केले की हे चालणार कसं, हे इथे पैसे घेतील, 8 दिवसांनी थोड्या दिवसांनी पैसे सुरू करतील आणि हळूहळू इथं पैसे लावतील. आपल्या सगळ्यांना माहिती आहे आता 1 वर्ष झालं आपल्या समोर किमान 2 ते 2.5 हजार लोकांपेक्षा जास्त लोक बसलेली आहेत. एकाने सांगावं की 1 रुपया आपल्याकडून घेतला गेला, कोणी आहे का असं सांगणारा? तर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे साहेबांनी जो शब्द दिला तो गेल्या वर्षभरामध्ये पूर्ण केलेला आहे. अनेकांनी सोशल मीडियावर अनेक प्रश्न केले. त्याच्यानंतर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की हा जेव्हा हॉस्पिटलचं ओपनिंग झालं त्यावेळेला आपल्या रत्नागिरीमधील आरोग्याची सुविधा काय होती आणि ह्या गेल्या वर्षभरामध्ये आपण आपल्या हॉस्पिटलमध्ये जवळपास 48,754 लोकांना आपण ओपीडी म्हणजे आपल्या ओपीडी मध्ये एवढ्या लोकांचा औषधांसहित मोफत त्यांच्यावरती उपचार केले. 3,293 रुग्ण आपल्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होऊन बरे होऊन घरी गेलेले आहेत. त्याच्यानंतर 592 नेत्र शस्त्रक्रिया म्हणजे डोळ्यांच्या 592 शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत आपल्याकडे झालेल्या आहेत. 12,000 पेक्षा जास्त एक्सरे, 4,000 पेक्षा जास्त सोनोग्राफी आणि 4,000 पेक्षा जास्त डोळ्यांच्या ओपीडी असं आपल्या रुग्णालयाचं काम आहे आणि हे सगळं पूर्णपणे मोफत झालेलं आहे.
आपल्याला त्याच नंतर सोशल मीडियावर अनेक लोकांनी असे आवाज उठवले की अरे हे शासकीय योजनांचा फायदा घेऊन हे हॉस्पिटल चालवत असतील, अनेक अफवा पसरवण्याचा प्रयत्न केला. मला त्या लोकांना सांगायचं की का कोणी आजपर्यंत केलं नाही किंवा यापुढे देखील कोणाला करायला काही अडचण नव्हती. मी एवढ्यासाठीच हे सांगतोय. खरं तर आज आनंदाचा क्षण आहे, पण ज्या वेळेला आपण अफवा पसरवतो त्यावेळेला तमाम रत्नागिरीकरांना माझी विनंती आहे की आपण सगळ्यांनी हॉस्पिटल पाहिलेलं आहे. अनेक लोकांनी अशा प्रकारचे काही सोशल मीडियावरचे समाजकंटकांनी मेसेज केला की अनेक लोक मला असतील, आमचे केदार चव्हाण सर असतील, यांना मेसेज करतात अरे हे काय आहे. पण ज्या वेळेला एवढ्या हजारोनी शस्त्रक्रिया होतात त्यावेळेला मात्र हे काही रत्नागिरीकर लोक त्याकडे लक्ष देत नाही. तर मला असं म्हणायचं की ज्या वेळेला तुम्हाला शंका वाटते त्याचपेक्षा ज्या वेळेला चांगलं काम केलं तर चांगल्याला चांगलं म्हणण्याची तयारी देखील रत्नागिरीकरांनी दाखवली पाहिजे, असं माझं आपल्या सगळ्यांना प्रामाणिक मत आहे आणि सूचना देखील आहे आणि विनंती देखील आहे. आपल्या आरोग्य क्षेत्रात काम करत असताना आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जिजाऊ संस्था केवळ आरोग्य क्षेत्रामध्येच काम करत नाही, तर रत्नागिरीचा माणूस हा मुंबईचा चाकरमनी म्हणून गेल्या अनेक वर्ष ओळखला जातो. आपल्या रत्नागिरीमध्ये आपण पाहिलं असेल की कोकण बोर्डाचा रिझल्ट हा नेहमीच चांगला असतो, 100% असतो. त्यामध्ये 90%, 95%, अगदी 100% मिळवणारी अनेक नव्हे तर हजारो मुलं आता आपल्याला पाहायला मिळतात. पण 10वी-12वीला एवढे टक्के मिळवणारी मुलं ही पुढे जातात कुठे? आज आपण बघितलात अनेक माननीय बाहेरून रत्नागिरीच्या बाहेरून देखील आलेले आहेत, पण तरी देखील सगळ्यांची माफी मागून सांगतो की आज आम्ही बघितलं तर आमच्या गावचा तलाठी असेल, आमच्या गावचा ग्रामसेवक असेल, रत्नागिरीमधील मोठे अधिकारी असतील, जिल्हाधिकारी असतील, हे सगळे कुठेतरी पश्चिम महाराष्ट्र किंवा रत्नागिरीच्या बाहेरून किंवा कोकणाच्या बाहेरून येणारे आपल्याला दिसतात. ही परिस्थिती का आहे? तर त्याचं कारण सांबरे साहेबांनी शोधलं की इथे अवेअरनेस नाहीये. कारण तर अनेक लोकांनी शोधलं असेल, हजारो लोकांनी शोधलं असेल, त्यावरती निबंध लिहिले असतील, पत्रकारांनी असेल किंवा अनेक लोकांनी आवाज उठवला असेल, पण त्यावर प्रॅक्टिकली काम करायचं, त्याच्या मागे जाऊन प्रत्यक्षपणे काम करायचं काम माझ्या माहितीत माननीय निलेशजी सांबरे साहेबांनी केलं. आणि त्यांनी हा विचार केला की ह्या लोकांमध्ये जो अवेअरनेस नाहीये, जर त्यांना पैसे देऊन जर आपण शिकवायला गेलो तर लोक येतील असं वाटत नाही, म्हणून ह्या पूर्णपणे मोफत अशा 48 अभ्यासिका, स्पर्धा परीक्षा अकॅडमी, पोलीस अकॅडमी अशा विविध स्तरावरती काम करून रत्नागिरीमध्ये देखील गेल्या 2 वर्षापासून हे काम सुरू केलं. जिजाऊच्या माध्यमातून 5,000 पेक्षा जास्त तरुण तरुणी या सरकारी नोकरीमध्ये स्वतःच्या खिशातला एकही रुपया न करता माननीय निलेशजी सांबरे साहेबांच्या आशीर्वादाने सरकारी नोकरीमध्ये रुजू झालेले आहेत. आणि गेल्या 2 वर्षापासून आपल्या रत्नागिरीमध्ये देखील हे वाढत गेलेला आहे. गेल्या वर्षभरामध्ये आपल्या रत्नागिरीमधून जवळपास 50 पेक्षा जास्त मुलं स्पर्धा परीक्षांची तयारी करून, स्पर्धा परीक्षा पोलीस अकॅडमीमध्ये आपला अभ्यास करून या पोलीस दलामध्ये भरती झालेले आहेत. आणि आज आपण त्या सगळ्या लोकांचे देखील इथे सत्कार आपण करणार आहोत. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की हा सगळा जो काय बदल आहे हा स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून क्रांतिकारी बदल माननीय निलेशजी सांबरे साहेब यांनी केलेला आहे. आणि आपल्या सगळ्यांसाठी जिजाऊच्या या सगळ्या उपक्रमांमुळे रत्नागिरीवरती माननीय निलेशजी सांबरे साहेबांचं नक्कीच खूप प्रेम राहिलेलं आहे. आणि आपण या भविष्यामध्ये कोकणात क्रांतिकारी बदल आपण घडवणार आहोत आणि घडत आहोत. आणि या प्रत्येक कोकणातील प्रत्येक गावामधील माननीय प्रभू साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे. मी जिजाऊ संस्थेच्या वतीने साहेबांचं स्वागत करतो. कोकण म्हटलं की कोकण मधल्या सामान्य नेतृत्वाच्या यादीमधला आणखी सामर्थ्यशालीला कोकणाच्या मातीतून निघालेला हा हुंकार आंतरराष्ट्रीय पातळीवर आजही ऐकला जातो. आणि तितक्याच मान सन्मानानं या व्यक्तिमत्वाच्या प्रत्येक शब्दाला अगदी मूल्य आणि महत्व दिलं जातं. एकदा दोन्ही हात उंचावून जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये माजी केंद्रीय मंत्री, या कोकणाचा स्वाभिमान सन्माननीय सुरेशजी प्रभू साहेब यांचं इथे आपण स्वागत करूया. थँक्यू सो मच. धन्यवाद अमर. मध्यंतरीच्या काळात मान्य सांबरे साहेबांचा शिवसेनेमध्ये प्रवेश झाला, त्यावेळेला देखील अनेक कार्यकर्ते, अनेक लोकांनी या विषयावर आता काय करणार किंवा अनेक लोकांनी प्रश्न उपस्थित केले. पण शिवसेना असेल किंवा शिवसेनेमध्ये देखील सांबरे साहेबांचं काम तेवढंच तत्परतेने चालू आहे आणि सामाजिक काम जिजाऊच्या संस्थेच्या माध्यमातून देखील तेवढेच तत्परतेने चालू आहे. मात्र या सामाजिक काम आणि शिवसेना पक्ष यामध्ये एक छोटीशी धूसर रेषा ही आम्ही कायम पाळलेली आहे. आपण सगळे पाहत असाल तर हॉस्पिटलला येत असताना आम्ही कधीच कुठला जात धर्म पक्ष सांबरे साहेबांनी कधीच पाळला नाही किंवा आपणही पाळला नाही. आणि त्याचबरोबर पक्षाचं काम करत असणं तेवढंच त्या पद्धतीने ते प्रामाणिकपणे केलं जात आहे. आपण बघितलं असाल तर आपल्या हॉस्पिटलमध्ये मी ज्यावेळेला जिल्हा परिषदेचा सदस्य म्हणून निवडून गेलो तिथं इलेक्शन लढवलं. नक्कीच सांबरे साहेबांनी आपल्याला चांगला किंवा आम्हाला चांगला एक
शब्द दिला किंवा चांगला एक विचार दिला, की साहेबांनी सांगितलं की तुझ्या पक्ष तू जेव्हा इलेक्शनला उभा होतास तेव्हा तुझ्या विरोधात जरी एखाद्याने काम केलं असेल तरी तो तुला माहिती असेल तरी देखील तो जेव्हा आपल्या हॉस्पिटलला येईल तेव्हा तेवढ्याच तत्परतेने त्याला हॉस्पिटलला चांगली सुविधा देण्याचं काम आपल्याला करायचंय. हा विचार देणारे माझ्या मते साबळे साहेब एकमेव असतील, की आज माझ्या जिल्हा परिषद गटामध्ये मी ज्या वेळेला काम केलं तेव्हा अनेक लोक विरोधात काम केलं, पण आज त्या लोकांचे मला फोन येतात आणि आम्ही तेवढीच चांगली सुविधा या आमच्या हॉस्पिटलला त्यांना देत असतो. आणि याच मूर्तिमंत उदाहरण की पक्ष वेगळा आणि जिजाऊ संघटनेचं सामाजिक काम वेगळं. आपण आज बघायला गेलात तर आमचा पूर्ण कार्यक्रम हा राजकीय लोकांव्यतिरिक्त किंवा राजकीय लोक सोडून आपण हा कार्यक्रम चालू ठेवला आहे. त्याचं कारणच असं आहे की जिजाऊ संस्थेचं काम हे वेगळ्या पद्धतीचं आहे, ते पूर्णपणे सामाजिक काम आहे. आता आपण सगळेच म्हणाल की अण्णासाहेब सामंत इथं उभे आहेत, इथं आलेले आहेत, तर आपण सगळ्यांनी जर बघितलं तर अण्णासाहेब सामंतांचा देखील प्रवास किंवा त्यांनी एक उद्योजक म्हणून या रत्नागिरीमध्ये जो ठसा उमटवलेला आहे तो खूप वेगळ्या पद्धतीचा आहे. त्यामुळे ते सामाजिक काम आणि उद्योजक म्हणून इथे आलेले आहेत. तसंच आदरणीय प्रभूसाहेब आलेले आहेत, तसेच आदरणीय इंद्रजित देशमुख साहेब आहेत. असे अनेक मान्यवर जे आहेत की जे वेगळ्या पद्धतीने समाजामध्ये काम केलेलं आहे आणि अशा लोकांना आपण इथे मान्यवर म्हणून बोलवलेलं आहे. त्यामुळे कोणी गैरसमज अनेक कार्यकर्त्यांमध्ये झाला होता की संस्था आणि पक्ष याच्यामध्ये भेळ होऊन काहीतरी प्रॉब्लेम होईल, काहीतरी वेगळं काहीतरी चित्र दिसेल, तर असं कुठलंही चित्र मला अनेक दिवस किंवा आपण गेल्या वर्षभरामध्ये कुठेही पाहायला मिळालं नाही, भविष्यातही पाहायला मिळणार नाही. जेव्हा पक्षाची ताकद आमच्या पाठीशी राहील तेव्हा नक्कीच त्याचा फायदाच आम्हाला रत्नागिरीमध्ये झालेला आहे, असंही मी आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो. आपण हे जेव्हा हॉस्पिटल सुरू केलं त्यावेळेला नक्कीच वर्षभरामध्ये काम साहेबांनी सांगितलं, पण गेले 2 महिने म्हणजे ज्या वेळेला 1 जूनला कार्यक्रम करायचा ठरला तेव्हा जेमतेम आमच्याकडे 6 महिन्याचा कालावधी होता. मला नक्कीच त्यावेळेला आम्हाला नक्की काय करायचंय, हॉस्पिटल कसं उभं करायचंय, अनेक प्रश्न होते. साहेबांनी आदेश दिला, साहेबांनी शक्य ते जे चांगलं क्वालिटीचं करता येईल ते तुम्ही करा, त्याच्यासाठी लागणारा सगळा पैसा खर्च करण्याची ताकद साहेबांनी दिली, आम्हाला फ्रीडम दिला. पण हे प्रॅक्टिकली करणं किती कठीण होतं हे त्यावेळेला प्रत्यक्षात काम करताना आपल्याला दिसलं. डॉक्टर मुळेंचं जे हॉस्पिटल अपेक्स हॉस्पिटल आहे ते आपण रेंट बेसवर घ्यायचं ज्यावेळी ठरवलं त्यांच्या ते मालक म्हणून जेव्हा आम्ही त्यांना भेटलो तेव्हा निश्चितच त्यांच्याशी बोलताना अनेक वेळा हे करताना त्यांनी देखील अनेक शंका उपस्थित केल्या. आज साहेब समोर हजर नाहीयेत, पण त्या सगळ्या शंकांचं त्यांचं समाधान नक्की झालं असेल असं मला वाटतं. हे करत असताना आमच्या संस्थेचे सचिव केदार चव्हाण सर, तसंच गिरीश सर आणि मंदार नाईकवर, योगेश पांचाळ आणि असंख्य कार्यकर्त्यांचा वेळ आणि असंख्य कार्यकर्त्यांनी या सगळ्या कामाला मदत केलेली आहे. आपण देखील समोर बसलेल्या अनेक लोकांनी, प्रत्येकाचं नाव घेणं शक्य नाही, पण अनेक लोकांनी या कामामध्ये सहभाग दर्शवला. अजूनही आपलं स्वतःचं हॉस्पिटल अशा पद्धतीने कार्यकर्ते तिथे जाऊन काम करतात. त्याचप्रमाणे आमचे सगळे डॉक्टर लोक असतील, या सगळ्यांच्यामुळे आपण एवढ्या हजारो लोकांना ही सोयी सुविधा आपण देऊ शकलो. परत जाता जाता एकदाच एवढंच सांगेन की जिजाऊ ही केवळ संस्था नाही, ती संघर्षातून उभी राहिलेली जनचळवळ आहे. आणि निलेशजी सांबरे हे केवळ नाव नाही तर हजारो गरिबांच्या आयुष्यातला हा विश्वास आहे. ज्याने शब्द दिला आणि शब्द पाळला, त्याने सेवा दिली आणि त्यामागे कोणताही स्वार्थ ठेवला नाही. ज्याने गरिबांच्या वेदना या स्वतःच्या मानल्या आणि म्हणूनच आज लाखो लोक त्यांच्या नावावरती प्रेम करतात. आज या प्रथम वर्धापन दिनाच्या निमित्ताने आपण फक्त रुग्णालयाचा वाढदिवस साजरा करत नाही, तर आपण माणुसकीच्या उद्याचा उत्सव आपण साजरा करतोय. आज आपण एक सर्वजण संकल्प करूया, ही सेवा, ही चळवळ आणि हा विश्वास रत्नागिरीच्या प्रत्येक घराघरापर्यंत पोहोचूया. एवढं बोलतो आणि माझं प्रास्ताविक थांबवतो. जय जिजाऊ, जय हिंद, जय महाराष्ट्र.